तर ही भिंत घासली म्हणून ती अशी दिसते. इथे पुट्टी लावलेली आहे. तर केरा बादली दे ना तिथली गहू काढायला. तर आता मी इथे गहू काढते. 7 किलो काढणार फक्त आणि बघते कीड लागलं की नाही. तर इथे ना गहू पाकडून घेते. निवडायची काहीच गरज नाही, काढायचं काही घाणच नाहीये. थांब केरा दाखव. तर तुम्हाला बोलली होती की मी म्हटलं संध्याकाळी मस्त शेवग्याच्या पानांचं काहीतरी करायचं आहे. त्या दिवशी तुम्ही आणले होते, तोडले होते, तुम्ही बघितले असतील वैभवच्या हॉस्पिटलमधून. झाड आहे मस्त, 2-3 झाडं आहे शेवग्याच्या पानांचे. तर आज मस्त मी पराठा करणार आहे आणि इथे काढलेले आहे एकदम कोवळे पानं आणलेले हे शेवग्याचे पानं. तर इथे आपले पराठे एकदम रेडी आहे आपल्या शेवग्याच्या पानांचे. तर याला आपण टेस्ट करायला लावू आधी. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आजचं वातावरण आता वाजले 8:30 आणि आजचं वातावरण इतकं काळं आहे ना, एकदम असा अंधार आलेला आहे. तुमच्यासोबत मी शेअर करते आणि धुकं आहे आणि रिमझिम पाऊस पडतोय. तर आज एकदम वेगळंच वातावरण, पहिल्यांदा असं वातावरण बघितलं. तुम्हाला दाखवू शकता. आता 8:30 वाजले आणि असं काळं वातावरण झालेलं आहे. बघू शकता कसं पूर्ण वरती पाऊस आहे भरलेला वरती आणि असं पाऊस पडतोय. एकदम वेगळंच वातावरण बघू शकता. तर झालंय सकाळचे 8:30 वाजले. तर काल इतकं मस्त ऊन पडलं होतं. आज तर बघू शकता एकदम अंधार आहे, असा अंधार दिसतोय. खूप डेंजर वातावरण आहे आणि थंडी पण आहे. चला आता दूध घेऊन येते आणि मग बोलते नंतर तुमच्याशी. जोरात पाऊस आलाय बघू शकता. आवाज पण येत असेल पाणी. बापरे, जोरात पाऊस चालू आहे. आणि इथे मस्त माझ्यासाठी चहा ठेवते कारण उपवास आहे. आणि वैभवसाठी मस्त कांद्याची पात, चपाती, वरण भात वगैरे केलेला डब्बा दिला. ते गेले हॉस्पिटलला, विहार गेले स्कूलला. आज केरळला नाही पाठवलं कारण आज इतका पाऊस होता. म्हटलं जाऊ दे आता, आजच्या दिवस नाही पाठवत तिला, तर नाही पाठवलं. तर तेच आता ना थोड्या वेळाने गहू काढायचे आणि पाकडून घ्यायचे पटकन. तर आता झाडते घर पहिल्यांदा, त्याच्या आधी माझ्यासाठी चहा ठेवते. आणि बाहेर कंटिन्यू पाऊस चालूच आहे. तर चला बोलते नंतर तुमच्याशी. आणि आज मस्त संध्याकाळी स्पेशल रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला. मस्त शेवग्याच्या पानांची पराठे, धपाटे म्हणू शकता, पराठे म्हणू शकता. तर ते करणार आहे. तर आहे तुम्हाला खूप आवडेल ती रेसिपी. आणि तर संध्याकाळी तशी शेअर करेलच मी तुमच्यासोबत. तर चला आता मी पटापट चहा ठेवते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. तर इथे गहू काढण्यासाठी आलेली आहे आणि ही भिंती ना ही घासली आहे. तर थोडंसं काम आता होत आलंय. पुट्टी वगैरे सामान आणलेलं आहे. तर लवकरच आपल्या किड्स रूमचं मस्त कलरिंग होणार. उद्यापासून स्टार्टिंग करणार. तर आम्हीच कलर देणारी स्वतः. वैभव मी मदत करेल आणि वैभव देतील. तर ही भिंत घासली म्हणून ती अशी दिसते. इथे पुट्टी लावलेली आहे. तर केरा बादली दे ना तिथली गहू काढायला. तर आता मी इथे गहू काढते. 7 किलो काढणार फक्त आणि बघते कीड लागलं की नाही. आणि ह्या पुड्या आहेत जुन्या, तर त्या आम्ही ना आज त्याचं पावर दिलेली आहे. एवढ्या आहे पुड्या बघू शकता. आधीच्या कोठीतल्या आहेत. तर त्याने आता फेकून देणार. नाही बादली ग्रे कलरची नवीन बादली. हा, तर इथे आपले नवीन गहू. त्याला बिलकुल कीड लागलेलं नाही, एकदम मस्त आहे, एकदम छान आहे. तुम्हाला दाखवते, बघू शकता एकदम चांगले गहू आहे. त्याला थोडी सुद्धा नाही का. बादली इकडची, इथे वॉशिंग मशीन जवळ बादली बघ ना. मी हा आज तर मी 7 किलो काढणार आणि मग आज बहुतेक दळून आणणार किंवा उद्या दळून आणणार. कारण उद्या माझ्या बहिणीकडे पण जायचं आहे, रुपालताईकडे. तर अर्णव आणि काय म्हणता ओवाळायला दाखव. तर अर्णव आणि अनिशला ओवाळायला पण जायचं आहे. तर आता त्याच्यात मी गहू काढून घेते बादली. 7 किलो अंदाजाने काढणार.
तर इथे गहू काढलेले आहे आणि गव्हाला थोडं सुद्धा कीड लागलेला नाहीये. तर अजून मी 4-5 महिन्याने नवीन पुड्या टाकेल. तर याच्यामध्ये आहे बाजरी आणि याच्यात आहे नागली. तर एवढे गहू काढलेले मी 7 किलो. आणि ह्या पुढे आहे ना, त्यानंतर मी टाकून दे इथे ठेवते. तर चला आता पाकडून घेऊ गहू. तर इथे ना गहू पाकडून घेते. निवडायची काहीच गरज नाही, काढायचं काही घाणच नाहीये. थांब की याला दाखवते. त्याच्यात निघाल्या तर कवड्या निघतील, माती वगैरे काही निघणार नाही. आणि पाकडायची पण गरज नाही, पण मग तर पाकडून घेते. तर इथे गहू निवडून झालेले आहे. आता पटापट आवरते, आंघोळ करते आणि मग बोलते नंतर चहाच्या टाइमला संध्याकाळी. चला. तर तुम्हाला बोलली होती की मी म्हटलं संध्याकाळी मस्त शेवग्याच्या पानांचं काहीतरी करायचं आहे. ते त्या दिवशी तुम्ही आणले होते, तोडले होते, तुम्ही बघितले असतील वैभवच्या हॉस्पिटलमधून. झाडे मस्त 2-3 झाडं आहे शेवग्याच्या पानांचे. तर आज मस्त मी पराठा करणार आहे आणि इथे काढलेले आहे एकदम कोवळे पानं आणलेले हे शेवग्याचे पानं. त्याचा मस्त पराठा करायचा आणि खूप उपयोगी आहे शेवग्याचे पानं. मोरिंगा पावडर, मोरिंगा टी, मोरिंगा पानांचं खूप म्हणजे जर तुम्ही याचा वापर केला तर खूप छान आहे. डायबिटीस ज्याला असेल त्याला खूपच उपयोगी आहे हे. तर मी तर नेहमी आणत राहते आणि मी मोरिंगा पावडर सुद्धा करून ठेवलेली, तुम्हाला दाखवते. तो सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे मी कशी बनवते. तर मस्त ग्रीन टी करून पिते मी त्याची कधी कधी मध्ये मध्ये. तर ही शेवग्याच्या पानांची पावडर आहे ही ग्रीन. तर मध्ये मध्ये मी ग्रीन टी करून पिते. तर आपल्या म्हणजे याच्यामध्ये जेवणामध्ये याचा उपयोग केलाच पाहिजे, खूप उपयोगी असतात. तर आज मी मस्त स्पेशल बनवणार आहे शेवग्याच्या पानांचा पराठा, एकदम हेल्दी आणि पौष्टिक. चला आधी मी आता हे पानं ना काढून घेते सगळे. एकदम कवळे पानं आणले. तुम्हाला कवळे पानं भेटले तर ठीक, नाही तर मग अशी पण नॉर्मल पानं आणू शकता तुम्ही. काही नाही, त्याला थोडीशी कडवट लागतात. पण कवळे पानं का बरं मी आणली असतं, कारण विहान आणि कियाला खातात ना, तर त्यांना नको कडू लागायला, म्हणून त्याच्यामुळे मी जास्त कवळे पानं आणलेले आहे. तर मी आता डिश मध्ये काढून घेते सगळे पानं. तर इझिली निघून जातात असे पानं. एकदम इझी निघून जातात ते. आणि काड्या सुद्धा काही कवळ्या असेल तरी चालतात त्याच्यामध्ये, बघू शकता. तर असे पानं काढून घेते मी सगळे शेवग्याचे पानं. एकदम झटपट आणि तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता तुम्ही. इझी निघून जातात ते पानं. आणि मी कवळे दांड्या पण घेते त्याच्या, ज्या कवळे कवळे लागतात त्या.
तर इथे शेवग्याची पानं बघू शकता एवढे निघालेले आहे. कियारा चिंतन चालू बडबड. काय झालं? तर मी आता ना हे पानं चिरून घेते अशी बारीक बारीक. त्याच्यासोबत तुम्ही ना खोबऱ्याची चटणी, ठेचा, काय म्हणता लोणचं ते सुद्धा खाऊ शकता पराठ्यांसोबत. असं चिरून आणि थोडीशी वॉश करून घेते पानं. तर इथे मी पानं धुवून घेतलेली आहे. तर आता ना लसूण सोलून घेते. लसूण आल्याची मस्त पेस्ट करून घेणार आहे. तर आता ना पराठ्याचं मिश्रण करायला घेऊ. तर मी घेते आधी मी ना हे घेते पानं घेते म्हणजे अंदाज येईल मला पूर्ण पीठ टाकायचं. तर आपले याचे पानं शेवग्याचे पानं बघू शकता एवढे घेतलेले आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी घेणार आहे कोथिंबीर. तर ताजी कोथिंबीर असेल तर बेस्ट एकदम, पण माझ्याकडे आता ही वाळलेली कोथिंबीर आहे म्हणून मग ही घेणार थोडीशी ह्याच्यात ऍड करणार सुकी कोथिंबीर. त्याच्यात आता ऍड करते मी आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची कुटलेलं पेस्ट ऍड करते. एकदम कमी हिरवी मिरची म्हणजे एकदम 2-3च टाकलेले आहे, फिके आहे एकदम, कारण आपल्याला याचंच टाकायचं आहे, लाल तिखटच टाकायचं आहे. तर इथे मी लाल तिखट घेते 1 चम्मच आणि हळद घेते 1 चम्मच, जिरे घेते थोडेसे, नंतर ओवा क्रश करून घेतला मी थोडासा. तर ओवा घेतला, नंतर बडीशेप नाही टाकत, जास्त हे होऊन जाईल. आणि इथे तीळ ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायचे असेल तर टाकू शकता, नाही तर नाही. मी टाकते तीळ कारण भारी लागतात ह्याच्यात पराठ्यांमध्ये. आणि त्याच्यानंतर मी तर इथे ना धना पावडर पण घेते मी 2 चम्मच, छान चव येते. आणि इथे चिली फ्लेक्स पण टाकून घेणार आहे थोडीशी, लसणाची चिली फ्लेक्स आहे ही, लसणाची चटणी जी बाजारातून घेतली होती आपण कलाम गाडीच्या बाजारातून. तर ती मी थोडीशी म्हणजे फिकी एकदम 2 चम्मच टाकते, छान चव येईल. एवढे मसाले टाकलेले आहे आणि मीठ नंतर टाकते. आता बघू शकता एवढे मसाले मी टाकलेले आहे. तर त्याच्यात आता आपण पीठ टाकून घेऊ. तर थोडंसं एकदम नॉर्मल डाळीचं पीठ टाकायचं आहे, एकदम किंचित, जास्त नाही, तुम्हाला आवडीप्रमाणे थोडंसं डाळीचं पीठ, कारण मी जास्त पीठ करून ठेवणार आहे. उद्या विहानला आणि कियाराला टिफिनला मी हेच पराठे देणार आहे, पीठ ठेवून देईल मी. आणि आता फक्त आमच्या खाण्यापुरता करेल म्हणून थोडंसं जास्तच पीठ टाकते. आणि रवा काय म्हणतात आपलं याचं पीठ, तांदळाचं पीठ टाकते, त्याच्याने छान क्रिस्पी चव येते, छान मस्त. हे तांदळाचं पीठ आहे, 2 चम्मच टाकते. आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे आपलं पीठ गव्हाचं, असं एवढं टाकते मी पीठ.
आणि मग मीठ टाकायचं त्याच्यामध्ये तुमच्या अंदाजानुसार. तर मीठ टाकते मी एवढं. तर झालं. आणि मस्त ना चटणी सोबत खायचं, ठेचा चटणी. आणि मी आता हे पीठ ना छानपैकी मळून घेणार. त्याच्या आधी थोडंसं तेल टाकणार, थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मस्त मिक्स करून मळून घेणार. आधी हे असं करणार. सगळे पीठ टाकलेले आहे. तुम्ही ना ज्वारीचं पीठ टाकू शकता, नंतर बाजरीचं पीठ टाकू शकता, पण मी ना हेच पीठ टाकणार एवढे. आणि मस्त मळून घ्यायचंय. जसं आपल्याला पोळ्यांचं पीठ मिळतो तसं मळून घेणार आहे. तर आता मी ना पीठ मळलेलं आहे बघू शकता. आणि थोडंसं तेलाने फक्त जस्ट मळून घेणार आणि थोडंसं भिजू देते छानपैकी. तर असं आपलं सोपं एकदम पराठ्याचं पीठ, पराठे म्हणू शकता तुम्ही, काय म्हणू शकता, धपाटे धपाटे म्हणू शकता, अजून काय म्हणू शकता याला. तर बघू शकता असं पीठ मळलेलं आहे मस्त छानपैकी. तर आता मस्त करून घेऊ. आता आवरून देते, हात वगैरे धुवून घेते. तर इथे ना तवा टाकत ठेवलाय, मस्त पीठ भिजलेलं आहे. आणि इथे गोळे करून घेते छोटे छोटे. तर मस्त आता पराठे करून घेऊ छानपैकी, थालीपीठ. तर काय करायचंय, आधी असं लाटून घ्यायचा. आणि आपल्याला थोडासा हे पाहिजे ना क्रिस्पी, तर असं वाळून चौकोनी असं. आणि मग पराठा तयार करायचा. तर आता इथे मस्त पराठा करते. चौकोनी पराठा करणार आहे. ट्राय करते, नाही तर गोलच होऊन जातो माझ्याकडे. गोलच करते, बघते दुसरा ट्राय करेल. आता हा पहिल्यांदा करते. एकदम मस्त पातळ लाटून घ्यायचं आहे. थोडंसं वाटलंसं पीठ लावायचं मध्ये मध्ये, चिटकत असेल तर. तुम्ही मोठे पण करू शकता, मी छोटे छोटे करते मस्त. तर असा आपला पराठा पहिला, शेवग्याच्या पानाचा पराठा. तर आता मस्त तेला मी इथेच तेल लावून घेणार असं छानपैकी. इथे बघू शकता किती मस्त पातळ झालेला आहे पहिला पराठा. तर टाकून घेते आणि वरतून पण असं तेल लावून घेते थोडं थोडं. तर चमचा मस्त दोन्ही बाजूने शेकून घेणार. वास येतोय छानपैकी. तर आता मस्त चौकोनी पराठा करून घेते, बघते आता होतो का नाही. झालाय स्क्वेअर. एकच करते कारण टाइम लागतो. चौकोनी गोल कसा पटापट आपण पोळी वाळतो, पोळी लाटतो ना, तसं पटकन होऊन जातं. चौकोनीला थोडासा वेळ लागून जातो. तर आपला चौकोनी पराठा. तर हा पहिला पराठा एकदम रेडी झालेला आहे. बघू शकता किती सुंदर दिसतोय. एकदम खरपूस खरपूस आपल्या शेवग्याच्या पानांचा पराठा. तर चला आता मी सगळे पराठे करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी नंतर. तर इथे आपला लास्ट पराठा, कारण एवढेच करते मी. विहान माझ्या पुत्ता आणि कियाला मी सुद्धा घेतला खायला. कियाला खाते मस्त तिकडे हॉलमध्ये बसून.
तर इथे आता तेल लावून घेते. आणि एवढं पीठ ठेवलेलं आहे उद्याला विहानला आणि कियाराला पराठे करून द्यायला. एवढं मस्त भिजून ठेवते रात्रभर. त्याच्यासोबत मस्त लोणचं. इथे आपले पराठे एकदम रेडी आहे आपल्या शेवग्याच्या पानांचे. तर विहानला आपण टेस्ट करायला लावू आधी. इकडे विहान. हा कर बरं. थांबून गरम आहे. हा चौकोनी आधी कर तुला. खा. छान आहे ना. कडू लागतात नाही लागत. तर बघू शकता एकदम कवळे पानं आणायची. मुलांना खूप आवडतील आणि एकदम चांगलं असतं खाल्लेलं. आपल्या शेवग्याच्या पानांचे पराठे, शेवग्याच्या पानांची भाजी सुद्धा तुम्ही त्यांना करून देऊ शकता. पण भाजी मोस्टली खात नाही मुलं, तर असे पराठे खाऊन जातात. कियाला सुद्धा खाते, तुम्हाला दाखवते मी. आणि इथे आम्ही आता मस्त लोणचं घेणार आणि त्याच्यासोबत मस्त खाणार. मी तर ठेचा घेणार नाही, मला माझ्यासाठी ठेचा आहे. विहानला काय घ्यायचं ते बघू आता. असंच खाशील ना तू. तर विहानला देते आता एका डिश मध्ये टोमॅटो सॉस देऊ. विहानला मस्त हा चिली सॉस दिलेला आहे चिंगचा. आणि पराठे दिलेले आहे हो ना. मस्त खाऊन घ्या आता. हा आणि आता मी पण खाते. इथे मस्त ठेचा घेतात आणि मला याच्यातच साईडला ठेचा बघू शकता. हा मिरचीचा ठेचा. आणि आता मी पण मस्त आपले शेवग्याच्या पानांचे पराठे खाते आणि कियारा पण खाते. तुम्हाला दाखवते. कियारा कसे झाले दाखव बरं. खाते तू. दाखव बरं खाऊन. बापरे आवडले तुला. खा. तर इथे मी आता टेस्ट करते. विहाने तर टेस्ट करून सांगितलं कसं झालं. हा छान लागतं. तर आता मी इथे ठेचा घेते. ठेच्याबरोबर एकदम मस्त. त्याच्यामध्ये मस्त ओव्याची, जिऱ्याची आणि तिळची अशी मस्त छान क्रिस्पीनेस येतो आणि त्याची चव येते. एकदम भारी झालेला आहे. नक्की करून बघा. तुमच्याकडे शेवग्याची पानं असतील तर कवळे कवळे. मुलं खातात कवळे पानांचं. आणि जर थोडे मोठे झालेले पानं असतील ना तर तुम्ही काय करायचं, पानं काढून त्याच्या काड्या नाही घ्यायच्या, ती चिरून थोडंसं तव्यावर असं शिजून घ्यायचं आणि मग पीठ बीट मिक्स करून पराठे करायचे. खूप छान लागतात. तसं कडवटपणा निघून जातो त्याच्याने. तर इथे मस्त माझे पराठे एन्जॉय करते आपले शेवग्याच्या पानांचे. तुम्ही पण या खाण्यासाठी. तर चला बोलते का. तर खूप छान लागले मस्त आपले याचे पराठे काय म्हणतात शेवग्याच्या पानांचे. तर नक्की करून बघा. इतके पौष्टिक असतात आणि खाल्ले पाहिजेत. आणि तुम्हाला माहिती शेवग्याच्या शेंगा आणि बाकी त्याचे खूप गुणधर्म आहेत. तर ते वेट लॉस करण्यासाठी पण मस्त छान पराठे म्हणजे आहेत ते वेट लॉससाठी स्पेशली. तर ह्या पद्धतीचे तुम्ही पराठे करून खा. इतके छान लागतात. पावसाळ्यात अजून छान लागतात आणि डब्याला पण देऊ शकता तुम्ही टिफिनला. तर आय होप तुम्हाला आवडली असेल रेसिपी आणि नक्की करून बघा. सगळीकडे भेटतात. सगळीकडे खूप ठिकाणी झाडं असतात त्याचे शेवग्याचे. त्याच्यातून पानं आणून मस्त कवळे कवळे किंवा मग मोठे पानं आणले तरी ते थोडेसे कट करून थोडेसे परतवून आणि मग पीठ वगैरे मिक्स करून सगळं केलं तरी चालतात. तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि कियाराने पण मस्त खाल्लं, विहाने पण खाल्लं, मी पण खाल्ले. खूप भारी लागले. ठेच्याबरोबर इतकी भारी लागले. तर तेच आता मी इथे किचन पूर्ण आवरून घेतलेलं आहे. डिशवॉशरला भांडे पण लावलेले आहे. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल किंवा माझी रेसिपी आवडली असेल शेवग्याच्या पानांची पराठ्याची, नक्की कमेंट करून सांगा कशी होती. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.